या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूर महानगरपालिकेतील 2014 मधील बस खरेदी प्रकरणातील कथित चेसी क्रॅक घोटाळ्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तीव्र आंदोलन छेडलं। या प्रकरणात तब्बल 56 कोटी रुपयांची भरपाई महापालिकेच्या तिजोरीतून म्हणजे सोलापूरकरांच्या खिशातून वसूल केली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेनं संताप व्यक्त केला। याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। ANNURMच्या योजनेतून 144 बसेस महापालिकेने खरेदी केल्या। जेव्हा एखादी शासकीय यंत्रणा बस खरेदी करते त्यावेळेस राज्याचा जो परिवहन आयुक्त असतो त्याच्या हाताखालची कमिटी त्या बसेसची तपासणी करून मग त्या संबंधित यंत्रणेला सोपवले जातात किंवा संस्थेला सोपवले जातात। असे असताना 144 पैकी 99 म्हणजे 12 बसेस भंगारात गेल्या आणि कुठल्याही आपण CFL बल्ब जरी घेतला तरी त्याची 1 वर्षाची गॅरंटी मिळते, परंतु या बसची 1 वर्षाची गॅरंटी देखील मिळाली नाही। व चेसी हा बसचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो जो अतिशय दणकट असतो, तो खराब झाला तुटला हे आम्हाला पटण्यासारखं नाही। या सर्व भानगडीत त्या बसेस भंगारात गेल्या आणि अक्षरशः त्या बसची आता अक्षरशः रुपये देखील किंमत राहिलेली नाही। परंतु हे करताना ज्या अधिकाऱ्यांनी परिवहन समितीमध्ये ठराव झाला होता की टाटा कंपनीचे आपण बसेस घेऊ, परंतु तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी स्वतःच्या अधिकारात मनमर्जी करून अशोक लेल्यांच्या बसेस खरेदी केल्या, त्या महापालिकेच्या गळ्यात मारल्या, त्या नादुरुस्त झाल्या, त्यांची कोर्ट कचेरी झाली। त्यातून महापालिकेनं 56 कोटी रुपये अशोक लेल्यांना द्यायचे असा लवादाचा निर्णय झाला आणि लवादाच्या वेळेस जे मल्ला म्हणून अधिकारी होते त्यांची भूमिका अतिशय संशयास्पद होती, कारण अशी वंदत आहे महापालिकेत की त्यांनी जवळपास 3 कोटी रुपये येण्यासाठी त्या ठिकाणी वाटले होते आणि येऊन त्यांनी कंपनीच्या दलालाचं काम केलं आणि महापालिकेला पर्यायानं नागरिकांना खड्ड्यात घातलं। आज महापालिकेनं जवळजवळ 40 ते 42 कोटी रुपये कोर्टात भरलेले आहेत, त्या पैशाला 80,000 रुपये रोज व्याज होतं। अशा पद्धतीने आम्ही जो कर भरतो त्या कराच्या पैशातून जर तुम्ही एखाद्याचं घर भरणार असाल तर हे आम्ही सोलापूरकर जनता सहन करणार नाही आणि त्यातल्या त्यात शिवसेना हा एकमेव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे जो या प्रश्नावर आवाज उठवलेला आहे, कारण आमच्या हात कुठेही ओले झाले नाहीत। ज्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या बसच्या प्रकरणात पैसे खाल्ले व नागरिकांना खड्ड्यात घातलं, महापालिकेला खड्ड्यात घातलं, त्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करून ती रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, ते देत नसतील तर त्यांच्या मालमत्तावर बोजा चढवावा। परवा 2-4 दिवसाखाली महापालिका आयुक्ताला निवेदन दिलं होतं या संदर्भात भ्रष्टाचार कशा पद्धतीने झालेला आहे। गेल्या पूर्वीचे आयुक्त गुडेवार आणि मल्लावच्या माध्यमातून त्यावेळेच्या सभासदांना त्यावेळेच्या राजकीय पुढाऱ्याला पकडून कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही उघडकीस आणणार आहे। हे त्यावेळेस 100 बसेस खरेदी केले, पण ते सगळे बसेस चीसी खराब झालेले होते। त्या चीसी खराब झाल्यामुळे 100 बसेस भंगारमध्ये काढण्याची पाळी आली, परंतु हा भंगारमध्ये काढल्यानंतर जो बोजा पडला ते सोलापूर शहराच्या नागरिकांवर पडला। कर रूपातून आपल्या वसुली केली जातात, त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज निदर्शन केलेलं आहे। आयुक्तांनी भेटून सांगितलेलं आहे आता आम्ही सर्व शिष्टमंडळ आम्ही महापौरांतर भेटणार आहेत, परंतु त्या काळामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे त्या भाजपच्या माध्यमातून यांच्या सत्ताधाऱ्याच्या माध्यमातून जिथे भ्रष्टाचार झालेला आहे संपूर्ण शहरातला भ्रष्टाचार या महापालिकेचा भ्रष्टाचार आम्ही वोट केल्याशिवाय राहणार नाही आणि आगामी काळामध्ये तो जिथं तुम्ही सांगता की आम्ही विमान आणलं हे आणलं ते आणलं हे सांगता, परंतु सोलापूर शहरामध्ये परिवहनच्या माध्यमातून 10 बसेससुद्धा फिरत आहेत आणि त्या कर्मचाऱ्याचा पगारसुद्धा होत नाही। त्यामुळं कर्मचारी बी जगलं पाहिजे, परिवहन बी टिकलं पाहिजे आणि जनतेला सेवा मिळायला पाहिजे अशी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भूमिका आहे।